इफ वी फेल टू प्लॅन वी प्लॅन टू फेल. जर आयुष्याचा प्लॅन करायला आपण चुकलो ना तर पुढे जाऊन आपण खूप चुकणार असतो, यशस्वी होणार असतो. एक प्लॅन बनवला, एक ट्रॅप बनवला, आपल्या परत समोर एक डू ऑर डाय अशी परिस्थिती निर्माण केली की आपल्याला ही 3 वर्ष आहेत ना कॉलेजची, ती व्यवस्थित प्लॅन करायची आहेत. हा शांततेचा काळ आहे. एक म्हण आहे इंग्रजीत खूप खूप चांगली आहे, मराठीत भाषांतर सांगतो की जर शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात तुम्हाला कमी रक्त सांडावं लागतं. हा तुमच्या आयुष्यातला शांततेचा काळ आहे. तुम्हाला महिन्यात काय करायचंय, वर्षात काय करायचंय ठरवलंय. दंगा मस्ती करायचीच असते कॉलेजला, त्याबद्दल दुमत नाहीये. परंतु आपलं करिअर काय, आपले आई वडील आपल्याला या ठिकाणी पाठवतात, थोडाफार आपल्या पोटाला चिमटा काढून त्यांनी पैसे बाजूला ठेवलेले असतात. त्या पैशाचं काहीतरी चीज करून दाखवायचं, हे जिद्दीनं ते पाठवत असतात. आपल्या घराचं, आपल्या आई वडिलांचं, आपल्या शिक्षकांचं, या संस्थेचं नाव मोठं करायचं ही जिद्द तुमच्यामध्ये या वयामध्येच असते. आणि हे वय म्हणजे लात मारी तर पाणी काढणार वय असते. काय ठरवाल ती गोष्ट घडत असते. ते एक मोटिवेशन, स्वतःमध्ये किलिंग इन्स्टिंक्ट त्यावेळेला आम्ही बनवून घेतलं. टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, जे अशक्य वाटते ते स्वप्न मला पाहायचं आहे. टू फाईट द अनबिटेबल फो, ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाहीये त्या शत्रूला मला हरवायचं आहे. टू बिअर विथ अनबिअरेबल सॉरो, कुणालाही सहन होत नाही ते दुःख मला सहन करायचं आहे. टू रन वेअर द ब्रेव्ह डेअर नॉट टू गो, ज्या ठिकाणी धाडशी माणसं जाण्याचं धाडस करत नाही त्या ठिकाणी जाऊन मला धावायचं आहे. टू लव्ह द प्युअर अँड चेस्ट फ्रॉम अफार, टू राईट द अनफॉरगिवेबल रॉंग, टू ट्राय विथ द आर्म्स आर टू वेरी. ज्यावेळेला माझे भाऊ थकलेले आहेत, माझे पाय थकले आहेत, हात थकलेले आहेत, शरीर थकलंय, त्यावेळेला मला समोर एव्हरेस्ट दिसतंय, त्यावेळेला मला माझं एक एक पाऊल त्या एव्हरेस्टच्या दिशेनं टाकायचं आहे. टू रीच दॅट अनरिचेबल स्टार, तो स्टार मला गाठायचा आहे. दिस इज माय क्वेस्ट, टू फॉलो दॅट स्टार नो मॅटर हाऊ प्लेस, नो मॅटर हाऊ फार. टू फाईट फॉर द राईट विदाउट क्वेश्चन्स, विदाउट वॉर, टू बी विलिंग टू मार्च इन टू द हेल फॉर हेवन वी कॉल.